म्हणजे मारतीचं काम असलं पाहिजे नाही का. देव म्हणजे काना भरून राहिला ते तसं तसं सांगते तसा करून राहिला. पण काय आता आपलं आहेच काय दुश्मनी आहे का काय ते संग मारते संग ते आपल्यासाठी असं काऊन करण. तुम्ही म्हणता बा पण मला तर काही गॅरंटी वाटून नाही राहिली. अरे बा शांताराम भाऊ, आता आपल्याला माहित नाही का ते ओट्यावर बसून लग्नाच्या आधी बी आता किती पोट्ट्याच्या खोड्या काढ्या ते. लग्नानंतर काही दिवस काहीतरी सुधारलं होतं ते मारत्या. नंतर अजून शेवटी झालं तसंच ते. मग काय असं आहे शेपूट सारखं होत नाही कुत्र्याचं. मग काय खोड्या काढायचं काम आहे त्याले, म्हणजे मजा आली पाहिजे. असं आहे त्याने एक तर लक्ष्मणचा राग आहे त्याले. जाऊ द्या ना काय विचार करतो त्याचा. मग काय आता वट्यावर बसणं आणि याच्या त्याच्या खोड्या करणं ही दात काढणं याच्याशिवाय त्यानं केलंच काय आता लो. मग आपल्याला का माहित नाही का आता मागचं पुढचं सगळं माहित आहे आपल्याला. पण आता कसं जर अंगात आल्यासारखं करून राहिलं ती शिल्लक पहिल्यासारखं. मग काय तर लहानपणी बी ढोरं वावरात घालून द्यायचे कोणाच्या ही दात काढायची. मग लांडगा मग काय असं ते पोट्ट आहे ती. त्याच्या नांदी लागायला नाही पुरं. जाऊ दे तिकडे आपल्याला करणे लागत. ते असं तर त्याचं त्याला लागत. आज नाही त्यालाच भोगा लागत शेवटी असे कामं केले तर. नाही का चंद्रभाऊ. चला आता तिथं बसू हातपाय तोंड धुवा तुम्ही. काय करायचं मग आता काय करता म्हणता ना काही कचोऱ्या करता काय करतात. कारण मग समोर हिर आहे तिथं बसू हातपाय तोंड होतो आम्ही. तुम्ही विचार करून सांगा काय करायचं काय नाही. तर आता तुमच्याच खोपडीत करायचं आपल्याला काय करायचं तर. आता हे इथं देवमण्याच्या तर काही करायला पुरत नाही. काय देवमण्याला घेता का संघ कसं करता का पाणी लावून राहिलं ते. नाही त्याला काय घेऊन राहिले फालतूचं. त्याला काही काम नाही घ्यायचं. आपले आपण 14 जण बस झाले. वाढवायला पुरत नाही लोक. ते आता पाणी लावते पाईप जोडून दिले ना आम्ही दिले. मग काय मोटर लावते त्याचा पराठीचं बिन सोयाबीन बी. चला आपण तिकडे आपला विचार करा चला. वावरात राजा एक भाकर शिल्लकच लागते पण नाही का. पुन्हा वातावरण हवा पाणी मस्त असं वाटते की बा एकदम फर्स्ट क्लास लेखाचं शाही जेवण करा वावरात नाही का. नाही तर बा धाब्यावर सांगतो ना किती 1000 रुपयात जेवण असे ना कोणती भाजी बनवा. आणि इथं ठेचान भाकर जरी असली ना तर खरंच म्हणतो सांगतो ना पोटभर जेवण होते. बाबा याले भाग्य लागते लक्ष मग सांगतो तुले तरच ते लोक वावरात यायले पण येता नाही येता. मग काय तर एक वेळ माणूस गुतला संसारात कुठं येतं वावरातून कुठं जातं. आपण लय भाग्यवान त्या मनानं. बरं ते जाऊ द्या. आता काय करता मग कसं करायचं सांगा ना तुम्ही. हातपाय तोंड धुतले आहे ना आता काय करायचं काय नाही. थोडंसं आता नियोजन लावा लागेल ना आपल्याला. आता सांगा तुम्ही सांगा ना आता तुमच्याकडे आम्हाला समजते का. तुम्ही सांगते काय करायचं सांगा. भजे काढता आलू बोंडे काही वडे गिडे मुंगाचे असं तसं काही सांगा मग. जे काही आयटम लागते ते आपण किराणा दुकान बोलावून घेऊ. त्याला काय एक जण आपल्याला जाते सगळं सामान तेल मीठ जिरं काय लागते ते सगळं घेऊन येईन. मैदा गिदा काय असेल ते बेसन. आणि बाकीचं मग भाजीपाल्याचं आहे तर एक जण समजा आपलं देत भाऊच्या वावरातलं काय जे विकत आणू लागायचं आपल्याला काय बाई जरी असली तरी. असं म्हणता नाही का आलू बोंडे हे ते समजा नाही लगायचं लय टाईम लागते ना. आता कच्चा चिवडा बनवा ती नाही पुरत नाही का. मला वाटते लगायचं नाही कशानं आपलं मुंगाच्या कचोऱ्या बनवा बघा का मुंगाच्या. बरं घ्या ना मग करा ना मुगाच्या कचोऱ्याच करा ना. लागलं तर मसाला भात बी संग एक प्लेट मस्त तुमच्या खोपडीत बनवून टाकू. काय टाइम लागते एक तर आता मुंगा शेंग आहेच किती दिवस आता भरटते का ते. पण भोग आहेच कोणाचा बे. भोग कोणा पेरला आता. फक्त आपलं बबररावच्या ते उडीत आहे ज्वारी उडीत पेरायला ते ना. आणि भोग आहे आपल्या भारताच्या वावरातली हो ती हिरवा कसा चांगला आहे मस्त. बाकी कोणा लावला कोणाच नाही पेरला. आता त्याच्याच वावरातलं काय द्यायचं नाही त्याच नाव घेता तुम्ही बी. आता त्याच्या वावरातलं काय आणता बा कुठं जातं शांतराम भाऊ नाही हो. त्याच्या वावरातलं नाही आणाल पुरं दुसऱ्याच्या नाही का कोणाच्या लाईन पाटलाच्या म्हणा किंवा सरपंचाच्या कोणाच्या. कोणाचं आहे मग कोणाचंच नाही ना. उन्हाळ्याची पेरतात लोक आजकाल मग आता या टाइमले कसं आहे उशीर झाला एक तर पेरणेले त्यानं लगन बरोबर पाण्यावर लावला ते. त्याला वाटतं चला बा बायपासवर इकलं तर पैसे होते. आता इकले ना त्यानं काही शेंगा. आता त्या दिवशीच तर देव म्हणे हिंदी आम्ही गेलो तर फालतू ते म्हणे अरे कोण होय. मग भांडणं झाली ते द्यायचे त्या दोघांचे देव म्हणे द्यायची त्या मुंगा शेंगासाठी. असं वाटतं आता मला वाटतं मग आता दुसरा तर पर्याय नाही का कुठं त्याचे जोड आहे समजा. अरे काय सांगता तुम्ही लय घनचक्कर माणसा राजा चंद्राभाऊ तुम्ही. हो मस्त ते संग मारते संग गोष्टी सांगत बसा. आम्ही तिकडे बरोबर देतोच बरोबर झाबू. ते काय सांगा लागते तुम्हाला. नाही ना मागचे दिवस पुढे नको आणू तुम्ही. मागा आता आपलं 4-5 वर्ष आधीची गोष्ट मुंगाच्या शेंगाची चोरी म्या केली होती. मोठ्या पाटलांबरोबर हाती पकडन मला मग सापडतेच ते. त्यापेक्षा कसं आहे उजागरीन मागायचा. हो मोठे पाटील तेव्हाच म्हणे मला की बा म्हणे उजागरीन मागितले पाहिजे म्हणे. हो ते गोष्ट मला तेव्हाच पटली. तर आता मी काय म्हणतो आपण उजागरीन मागू ना. हो काय त्याचं असंच आहे बाबा थोड्याशा शेंगा पाहिजे भाजीले. असं करून बरोबर आपल्याला आण लागल हो म्हणजे चोरून न आणता. अरे मी तर म्हणतो बा उजागरी मागितल्यापेक्षा पैसा फेकायला पुरते. मग चल गेले का पैसे किती पाहिजे तर 2 किलो शेंगा घेऊन चाललो. याच्यापेक्षा काय दुसरं बस तसंही पुरते आपल्याला. मग काय तर चल घे पैसे बा चल दे 2 किलो. हो असंही पुरते. जा मग हे बा काशीनाथ आपलं झुंबर तुम्ही दोघं जण जा. तुम्ही लावा मेळ तिकडला. मी पाहतो भाजीपाल्याचा मेळ. लक्ष्मण तू जा घरी. हो आणि आपलं ते बाकीचं काय तेल गिल बाकी सगळं साहित्य घेऊन ये. बाकीचं काही आहे आपल्या समजा कढई गिळी आपले याच्यातच आहे खोपड्या. फक्त तेवढं किराणा घेऊन ये आणि बाकी दोघं तिकडे मुगा शेंगा घेऊन येते. द्या मग तसंच पुरते आपल्याला नाही का. हो काय कोणाचं ऐकून घेणंही नको काहीच नको. हो बहुतेक मारत्या होता बा तिथं रखवालीला तर तिथं जाऊन पाहा लागेल. मग आता आम्ही दोघं जाऊ का मग. जा ना मग ते असं नाही त्याचा बुडा असं कोण ना कोणी असंच ना. हो त्याला म्हणा बा असंच आहे शेंगा पाहिजे. पहिले उजागरीन मागून पहा. नाही दिलं तर मग पैसे घे म्हणा बा जाय तिकडे. असं ॲडजस्टमेंट करून पहा. बरं ठीक आहे ना मग पाहतो ना पहिले उजागरीन मागून पाहतो. हो नाही तर मग म्हणतो बा द्या इकत नाही का. घेतो इच्छा पन्या मग जातो आता. आणि तुम्ही जा आता देतच भाऊच्या वावरात तुम्ही या भाजीपाला घेऊन. आणि बाकी आता हे पहा मी काय म्हणतो लक्ष्मणराव तुम्ही जा आता घरी.
बरं ठीक आहे, येऊ का मग मी आता? हो, मग तेल मैदान बाकीचं हळद मीठ जिरं जे काय लागेल ते घेऊन येतो. हो, जे काय पैसे येईल ते आपले कॉन्ट्रीब्युशन करून घेऊ, आपलं आपलं देऊन टाकू. चला येतो मग मी. अरे काहीच नाही ना. अरे चेट्या सांगतो तुले, बसाचा रोज चालू आहे आपल्याला बसाचा. मस्त बिलकुल बा बंगल्यावर बसलो, मस्त आपलं मस्त हवा आहे मस्त. याले फोन लाव, त्याला फोन लाव, मावशीला फोन लाव, काकाला फोन लाव. चालूच आहे इकडे तिकडे फोन लावणं. मग काय तर आता पाणी आलं तर जरा सर पाणी आलं, फवारा पडला बंद. काशान ते झुंबर भाऊ गेले ते तन घराकडे. आणि मला काय मग आता मी आवडी कामा. मी आला आपण काय करा, आपल्याला काय दिनजा पैसा 500 रुपये देतो म्हणे मारती. चला मग आता कसं आहे, मस्त आपलं बसून फोन लावून राहिलो. तुझे काय झालं बरं आहे? अरे बाबा मस्त आले का मजा तुमची तर. आम्ही काही नाही बा इकडे ते मोटर दुरुस्त करू राहिला भुसण्या. चला म्हणलं तिथे जातं चालू आहे माय मी काम धंदे. काय करतं मार्केटला गेले बाबा आणि शिवलाल भाऊ. आम्ही आता घरीच आहोत, आता चालू आहे मोटर दुरुस्ती करणं. मस्त आहे म्हणले का बसल्या जागेवर 500 रुपये नाही. टेन्शनचं काम नाही. मारते कुठे मारते. अरे बाबा तिथं धुंदीतच आहे. पोरीचं नाव काय ठेवा म्हणते समजूनच नाही राहिलं. म्हणते हे नाव कसं वाटलं ते नाव कसं वाटलं ते आहे सध्या त्याच्या घरात. आता ते सध्या आहे तिकडे मुंगाचं वावर नाही का त्याचं. तिकडे जाऊन बसलं कॉले करायला. बुड्याने त्याला पाठवून तिकडे चला म्हणते तिकडे. मी हो इकडे आता का आपल्याला आरामच आहे. चला मग आता लावतो मी याले झाबरूले फोन लावतो. काही येते काय ते अपॉइंटमेंट काही होती. जरासं आता त्याची भाग येणार ना. म्हणून म्हणलं लावतो फोन घे. तिकडे ठीक आहे ठेवतो मग. बरं आहे हो चाल द्या हो करा फोन करा. हो चाल द्या दिवसभर आपलं 500 रुपये संध्याकाळी 5 वाजले की मागा आणि खिशात टाका निघा. राजा काय नीत आहे लोकांच्या आणि काय कसं करावं. असं असते राजा. कामं काही तर केलं पाहिजे. 4 जरा झाडं उपटले असते तेवढंच बरं वाटलं असतं. मगापासून इथं रिकामाच आहे तू नाही. हे फवाऱ्याचं औषध भरून ठेवायचं हे ते. हो मी काय म्हणतो हो पाणी आता कमी झालं हो. हो आता फवारा चालते तर तू काय कर फवारा सुरू कर. हो आपलं पंप आहे आपल्या याच्यातनी. हो ते घेऊन ये आणि भरून सुरू करून दे. अरे आता मी सांगतो काका आतापर्यंत गांजर गवतच उपटत होतो. फक्त आता आलो मी फोन लावला. आता कसं मी पाणी प्याव अजून सुटी लागा. पण आता तुम्ही म्हणता फवारा मारा पण माणूस लागत नाही का पाणी आणाले. त्याची काळजी तू काय कोण राहिला. मी एका फोनात बोलावत त्याला इथं. हो ते कोणत्या मुंगा शेंगा राखते ते बसला जाऊन फोन करत. मग काय तिकडे अर्ध्या लोकांना तुडून येणार पताने लागत त्याला. हो मी जातो आता तिकडे त्याला तू इकडे पाठवू ना. तू आपलं पंप आणि तिकडलं औषध गिषध भरून ठेव तोपर्यंत. अरे बापा रे काढते आता कापता आता नाही का. बरं ठीक आहे ना मग काय हरकत नाही. आणतो मी पंप करतो मग पाणी किती भरून ठेवून देतो. द्या तुम्ही मार्चेल पाठवून इकडे. काय हरकत नाही. शेंग नाही देत कोणाले. काय रे बाबा मारती काऊन झाडावर जाऊन बसला. का रखवाल चालू वाटते मुगा शेंगाची. हो आता काय 8-10 दिवसाची गोष्ट आहे. आता ते भरटते मग काही टेन्शन नाही. हो काय म्हणता आज चाललं वाटते घराकडे. काय लवकर चाललं काही काम चालून नाही राहिलं का. नाही ना सगळे हे पहा म्हणलं गाठा झाला वावरात. हो नाही निमता येत ना काहीच नाही. म्हणलं जाऊ द्या बाबा त्यापेक्षा घराकडे चालले जा. जातो दादा म्हणलं मग कसं आता चेतनच्या आई म्हणे मग थोड्याशा शेंगा देऊ म्हणे मुगाच्या. म्हटलं पहा बा आता कसं काय मारते हो म्हणते का नाही म्हणते. काय मोठी गोष्ट आहे ती. घेऊन जा ना घेऊन जा. पण मी काय म्हणतो नाही म्हणलं आपलं भूषणची आई. हो काय नाव ठेवा समजा पोरीचं आपल्या. हो लेकाचं काय सुचूनच नाही राहिलं. आता तिले म्हणलं काय ठेवतो ते म्हणते कहीचं काही तर कहीचं काही. हो काय असं म्हणजे पद्धतशीर नावच नाही सुचून राहिलं. आता काय लल्लन टॉप ठेवा का काय ठेवाला बाबा. पान बाबा आता ते कसं आता तुमच्या आता नवीन विचार आहेत. आपण काय सांगा आमच्या काळातले कुसुम आहे सुमित्रा आहे. अशा तसे नाव आहेत बाबा. मीना गिना गीता शिला लीला असे नाव आहेत बाबा आमच्या हिशोबाची. जरा स्टँडर्ड सांगा कसं या काळात शोभलं पाहिजे ना. मग काय मग लेकरं आपल्याला म्हणते काय ठेवलं बाबा नाव. पहा जरासं थोडा तुम्ही शेंगा तोडा आणि विचार करत सांगा मला. चांगल्या 8-10ची लिस्ट सांगा चांगली व्यवस्थित नावाची. बरोबर करतो ना मग विचार आम्ही आता शेंगा तोडता. चला बाया चला. काय नाव ठेवा समजूनच नाही राहिलं नाही का. हो ना विचार करू डोकं क्रॅक झालं माय. हो आता कसं नाव असं ठेवायचं की बस कोणाचं नसलं पाहिजे असं. काय म्हणते बुडा आता. हॅलो बोला ना बाबा बोला काय म्हणता. काय मारते किती फोन लावा लागते रे. निरा फोनवरच असतं का तू. हो काय आता 2-3 खेप लावून पाहिला बिजी. हो मी काय म्हणतो ते पाणी कमी झालं. हो ये ना इकडे जरासा. इकडे म्हटलं तू मी येतो त्या मुंगा शेंगाच तिकडे. हो तू या वावरात ये म्हणलं. आता कसं निवांत बसलो होतो मस्त आता फर्स्ट क्लास. हो ना काय आता पण तिकडे काय काम आहे ना ते. दोघं जण फवारण्यावाले आहेत. भानू पाणी आणून देते. जवळच तर पाणी आहे. आता काय गरज आहे माहिती इकडे लोकांचं काही सांगता येत नाही ना शेंगा तोडायचं. अरे काय कामाची माणसं ती. निरा फक्त रोजाची भरती आहे ती. मग काय तर हो ना 4-8 पंपही नाही मारत होती कायची. मग गेले घराकडे ते म्या म्हटलं बा जरा भर आता पाणी आहे तर सध्या राहू द्या. नंतर पाणी उघडल्यावर मग अजून मारा. जरासं गांजर गवत उपटा. थांबले नाही लगायची. थांबत नाही म्हणजे चाललो म्हणे म्याला जा मग. सांगा आता काय त्याने काय झालं होतं हो लवकर लागत होतं. अरे गेले का ते. काय ते थांबले गेले ते. हो कन म्याला निघा मग. हो मला काही गरज नाही. दुसरा पैन लागा नाही तर ट्रॅक्टरला बारीक चाका आणि जाऊ द्या म्हणलं तिकडे. हे लवकर ये तिकडे. भानू पंप आणायला गेला. लवकरात लवकर त्याला पाणी नेऊन देत जाय. घेतले का जमा आम्ही. चला आता पाणी न्यायला नाही का. हो ना कसं बसलो होतो. हो बरं येतो या तुम्ही या इकडे लवकर. हो आता बायाला सांगायला जा बा पटकन. हो ठीक आहे ठेवतो मग. अरे बापरे हे कसे काय इकडे चमकले म्हणा. हे तर फवाऱ्यावर होते वाटते. मारत राहा धुटकीच्या त्या वावरात इकडे कुठं चालले म्हणा. अरे का कुठं आहे. अरे झुमरराव काय कुठं चालले म्हणलं इकडे.
कुठं म्हणजे इथं मारत राहायचे ते वावरातनी मुंगा शेंगा आणतो म्हणलं चला तिकडे. असं असं आहे का ते? हो कोण फवारा मग? फवारा कॅन्सल केला वाटते पाण्याच्यानं. काय तो ते बुक्सरा भाऊ काय बोलला आहे का द्यायचं हो काही अगो बोलते रे फालतूचं असं करा तसं करा हा निरा भागस भाग असंच मार रे तसंच मार रे फेक म्हणलं घरगडी चला तिकडे घराकडे मग काय आता जाता जाता भेटले आम्हाला लक्षावर राहा शांतरा भाऊ मग काय करावं चला आता रिकामा घरी बसल्यापेक्षा काहीतरी करा म्हणलं आता मुगाच्या शेंगा देतो आणि कचुऱ्या करतो. असं असं असं. हो का? पण ते दिल्या पाहिजे ना बा शेंगा. ते काय त्याचा बुडा आता त्याच दिवशी मारते मागावर आलता. दिल्या पाहिजे बा. देत नाही असं काय देत नाही ते काय चोरून आणून राहिलो काय 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 हे आहे का इथं फुकट मागून राहिलो का त्याला चालले का 200 रुपये घे 300 घे ठसन नको करू चल सांग तेवढ्या काय किलो आहे तुझ्या इथं मग आत्ता जातो दे शेंगा 2-3 किलो घेऊन येतो. असं असं असं. हो मग काय पैसे असल्यावर मग काय टेन्शन आहे. हो थोडा जण घेऊन जायच्या. चला जमलं बा. दिलं पाणी लावून मग जमलं नाही का? बरं केलं द्या लावू पायदा फक्त लय जर आलं ना चिबडन बरं वावर पायदा जरा नाही चिबडत नाही चिबडत. हो कुठे येऊन राहिलं पाणी? आला ते पाहून घेऊ. हो या तुम्ही. हो घेऊन या शेंगा आता. जा हो जा. आपल्याला म्हणलंही नाही का ना हो या म्हणून नाही. शांतरा भाऊ नाही सांगितलं. हो बरं बरं. पाहा आता येईल शेंगा आणायला चालले म्हणते. मला वाटतं चोरूनच आणते ते कायचे. आता आपल्याला म्हणते ते पैसे देतो म्हणून. बहुतेक 100% झाबू देते ते. मला वाटतं मारुतराव लेकटस मारून द्या लागन असं आहे बा. पाहिजे जरा. हॅलो. अरे कुठं आहे मारुतराव? सध्या कुठं आहे म्हणलं? काही नाही बा. इकडे आलो इकडल्या वावरातनी. ते मुगाच्या तिकडे मस्त बसलो होतं आपलं शेंगा खात. ते काय आता हे काशीनाथ आणि ते झुमऱ्या गेले म्हणते घराकडे फवारा सोडून. त्याला म्हणलं बा जरासं गांजर गवत घ्या सोके लोक जरा. कायचं ऐकते ते ठसन मोठी दुनिया भरायची. मला जाऊ द्या गेले तर. आता शेवटी मला पाणी नेऊन द्यायला लागू राहिलं आणि भाण्या फवारा मारू राहिला. काय म्हणता मग? काय सेट लावला फोन? अरे हो ना मग म्हणून तर म्हणलं फोन लावला तुम्हाला. हे दोघं जण इकडे दिसलेत ना मला आता काटाकाटन चालले होते. मॅच आवाज द्यायला म्हणलं अरे खाओ कुठं चालले? अरे काय नाही म्हणे चाललो म्हणे मारतीच्या वावरातनी शेंगा आणाले असं म्हणे बा. असं 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 म्हणजे शेंगा चोरायला गेले का? असं तुम्हाला कसं माहित? अरे बाबा इथूनच गेला ना आत्ता गेला ना. मला म्हणे बाबा लावले वाटते स्प्रिंकलर असं तसं गोष्टी केल्या. मी म्हटलं का कुठं चालले? म्हणे मारतीच्या वावरात चाललं म्हणे बा शेंगा आणाले मुगाच्या. ठसन ना बिलकुल. हो आता काय चोरून आणते कसे आणते पण ते म्हणे बा उजागरीन मागतो म्हणे काय म्हणते पाहतो म्हणे बा. तसं उजागरीन नाही म्हणजे काय काय उजागरीन मग काय सगळ्याला फुकट वाटायला का म्हणा ते? नाही नाही उजागरीन नाही दिला तर इकत घेऊ म्हणे. तोंडावर पैसे मारून फेकतो म्हणे 200 रुपये. त्याला घे 200 रुपये चालते 2 किलो काय याच्यापेक्षा. हो ना पैसाच पाहिजे ना म्हणे. असं म्हणे बा ते जरा म्हणजे ठसनच्या गोष्टी करे. 2 किलो 3 किलो बापा बापा लय म्हणजे ठसन करून राहिलं नाही पैशाची. अबे म्हणा तासपेश पैसा आहे का? आता काय याला सांगता येत नाही कुठून आणलं त्यानं तर. नाही त्याला का खास सोय नाही त्याची. हे बा मी काय म्हणतो तुम्हाला सांगतो ना देवमन भाऊ पैसा 1 लाख रुपये दिला त्याला शेंगा नाही भेटते दादा. असं म्हणलं ना त्यानं. बरं बरं बाबाला फोन करतो मी. यायला शेंगा अजिबात द्यायच्या नाही म्हणतो. हो ना कायले पाहिजे काय 2-2 किलो शेंगाले कायले पावाभर शेंगा खान नाही. अरे बाबा त्याची पार्टी आहे ना बा. मग मला तर म्हणलंही नाही त्यानं चालता का काही. मस्त बाबा म्हणजे मुगाच्या शेंगाच्या कचोऱ्या बनवतो म्हणे मसाला भात हे ते आपल्या शांताराम भाऊच्या त्या याच्यातनी खोलीतनी तिच्या वावरातल्या. असं आहे का ते? बरं बरं मग तर देतच नाही त्याला शेंगा अशा कशा कचोऱ्या होत्या त्याच्या. बरं ठीक आहे ठेवतो मी. बाबाला फोन लावून देतो पाहिजे म्हणतो चोट्टे आले म्हणून. ठीक आहे ठेवतो मग. हो ना तेच म्हणलं कसं आहे आपला माणूस आहे म्हणून तुम्हाला फोन लावला म्या. नाही तर मला काही कोणाचं घेणं देणं नसते. पण तुम्ही कसं आहे आपल्याला मदत केली म्हणून आम्ही तुम्हाला मदत करू राहिलो. म्हणून म्हणलं पाहिजे याच्यापासून सावध राहा. नाही अरे सावध तर लय राहा लागते बा. मग काय तर अळ्याला पडायला गेलं की बाद मुंगाले झाबू देतात लोक. हो ना बाबाला फोन करतो मी आता. पायदा म्हणतो आले यायला शेंगा अजिबात देऊ नका म्हणतो. ठसन केली तर बिलकुल नाहीच नाही. पण चोरूनही नका नेऊ देऊ. हो आजूबाजून लक्ष ठेवा म्हणतो आता. ठीक आहे ठेवतो मग. बोल मारती काय आहे? किती झाले पंप गिंप झाला चालू आहे ना काम? हो झाले ना. का तिसरं पंप आहे आता. चालूच आहे. पण मी काय म्हणतो पाहिजे म्हणलं जरासे ते आपलं काशीनाथ भाऊ ते झुंबर भाऊ येऊन राहिले म्हणजे शेंगा नेण्यासाठी. पाहिजे जरासं लक्ष ठेवतो जरा. असं म्हणजे घरी गेलेच नाही ते नाही. असं म्हणजे पंप ठेवले कुठं तरी ना आता इकडे समजा म्हणजे आपल्याला झाबू द्यायच्या फिक्रीत होतेच ते नाही का. असं म्हणजे इथचा राग इथं काढतात ते आता. हो ना तेच म्हणलं जरासं राग आला असं त्याले. हो त्याला वाटलं तर इथं नाही तर तिथं काटा काढा. तर पाहिजे जरासं त्याची पार्टी. हो शेंगा कशा चांगल्या भरभक्कम नेतील ते. तर आता कसं आहे एक तर पैसे देतील ते पण पैसे घेऊ नका तुम्ही. हो कसं आहे 2 किलोचे पैसे द्यायचे 4 किलो शेंगा घेऊन जायची. हो एक तर ठसन नाही गोष्टी केल्या म्हणते आता. हे सांगे मले देवमन सांगे आता फोन केला त्यानं मले. पाहिजे म्हणे बा तिकडे येऊन राहिलेत ते. पैसे मारून फेकतो म्हणलं म्हणे तोंडावर असं तसं. म्हणून म्हणलं पाहिजे जरा देऊ नका द्यायला शेंगा शक्यतोवर. नाही अरे पैसे दिले कारण काही दिले देत नाही द्यायले. हो ना फवाऱ्यातून मधातून सोडून गेले ते. हो या ना म्हणा तुम्ही देतो तुम्हाला शेंगा. तेच म्हणलं पैसा करून राहील जराशे. जरा त्याला म्हणा पैशाचं काम नाही म्हणा माणुसकी असते म्हणा महत्वाची. बोल भाषा चांगली पाहिजे म्हणा. देऊ नका द्यायला अजिबात देऊ नका. नाही माणुसकी काही नाही इथं. हो कोणाला एक शेंगाही देत नाही मी कोणाला. हो फक्त इकडल्या काटाकडल्या शेंगा कोण नेल्या काही दिसून नाही राहिल्या ते. बरेच तोडल्या कोण होतं. आम्ही बायाने एका ठिकाणच्याच तोडल्या का? नाही काही नाही तोडल्या नाही कोण. मी इथं जाऊ ना आता. त्या दिवशी आपण घरच्यासाठीच तोडल्या होते ते. हो ठीक आहे ठेवतो मी आता. ठेवतो. बरोबर ठेव मग आता. तिंका दिसूनच राहिले ते आले. हो ठीक आहे ठेवतो मग. हो ठेवतो. अरे बाबा हे आहे का इकडे वाढतं काही गेलं बरं तिकडे काय बुडा येऊ बसला इकडे. चला आता तसं काय आता काय आपण पैसे देऊ राहिलो का. चला अरे काय चालू आहे मक्षरा भाऊ.
सांगा आता आहे आता लोक ठसन बोलले जाऊन आता पहा कशी बोलते तर हां हो काही नाही इकडे जेवण करून राहिलो मी इथं जेवण करून राहिलो. काय रे जेव्हा तुम्ही काही नाही हो काय काय आता आम्हाला काय अरे म्हणलं काय करू राहिले बा. मग दिसत नाही का तुम्हाला वावरात आता मी शेंगा घरच्यासाठी तोडून राहिलो म्हणून हां हो विचारून राहिले काय करून राहिले हां काय होतं गेलेच ना घरी तुम्ही हां अर्ध्यात त्याला फवारा टाकून तसं चालले आपले हां आता सुरू नसतं झालं का फवारा. काय तुम्ही अर्ध्या घंट्यासाठी हो हे गाजर गवत उपटा असं करा तसं करा कोण करणार आहे असं काम जाऊ द्या आता ते विषयी जाऊ द्या मी काय म्हणतो थोड्याशा भुगा शेंगा पाहिजे बाबाले 2 किलो. अरे बा शेंगा नका मागू म्हणलं कसा वायलेला मूग पाहिजे बाबा घरी खायला दाय नाही काही नाही मग काय तर हो आता हे थोडंसंच राहिलेलं आहे काही इकला आम्ही हिरवा आता मुंगा शेंगा कोणाला देत नाही आम्ही. हो ना अरे म्हणलं आम्ही काय काय तुम्हाला काय 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 रे जो अरे फुकट नाही मागून राहिलो पैसे देतो ना बा काय किलो आहे ते सांगा. पैशाचा नाही ना हो पैशाचा विषय नाही पैसा का आम्ही पाहिला नाही का पैसा तुम्हाला घबाड सापडेला आम्हाला सापडेला आहे हां आम्हाला 2 आहे भाऊ हां तुम्ही आम्हाला नका शिकू म्हणलं पैशाची आम्हाला म्हणलं गरमी आम्हाला नका दाखवू हां आमच्याजवळ पैसा तुमच्यापेक्षा डबल आहे शिल्लक आहे हां जमीन आहे आमच्यापेक्षा शिल्लक तुमच्यापेक्षा आणि तुम्ही काय आम्हाला पैशाचं हे सांगता. पण आम्ही कुठं गरमी दाखवलं तुम्हाला आम्ही म्हणलं बा कसं फुकट नाही बरोबर नाही आता एवढं कास्तकार मेहनत पीक काढते आपण कसं काय फुकट मागा म्हणलं बा 100 रुपये किलो देऊन द्या बा 20 रुपये पाव चालू आहे जिकडे तिकडे तसं तर. ते पावाचा याचा हिशोबच नाही तर बा मला वाटलं तर मी फुकट वाटीन नाही तर मी इकत देत नाही कोणाला हो काऊन की कसं आहे तुम्ही अर्ध्या मनातून मा फवारा सोडला हेच मला लय बरोबर नाही वाटलं हो त्याच्यानं मी तुम्हाला एक शेंगही नाही देत. अरे ते जाऊ द्या ना फवाऱ्याचं त्याचं आम्हाला रोजही लोक देऊन आम्ही का मागू राहिलो तुम्हाला पण आता हे आमचं राजा तिकडे काम अटकलेलं आहे आम्हाला शेंगा पाहिजे पैसे घ्या तुम्ही. म्हणलं ना नाही म्हणलं ना एका शब्दात सांगितलं मी शेंगीला हातही नाही लावायचा एक शेंगही नाही न्यायची हो देत नाही म्हणजे नाही देत हो काय जोर जबरदस्ती आहे का इथं हां द्यास लागते म्हणून. काय राजो आपण आता एकच आहो ना घबाड गँगेतले माणसं आपण आपल्याला एकमेकाला सहकार्य करत ना तुम्ही आता शांताराम भाऊ झाले आता हे लक्ष्मणराव आम्ही कसं कचोऱ्या करून राहिलो हो त्याच्या त्या खोपडीत तिथं तर म्हणलं आता आम्ही आलो इकडे ते गेले सामान आणाले मग आता हे बरोबर नाही होणार ते म्हणून काऊन नाही आणले. त्याचं नावही नको ना त्या लक्षाचं नको काढू ते शांतारामले सांगून दे हो शेंगा देत नाही म्हणा मग तुमच्या ठसनच्या गोष्टी कोण ऐकणार आहे हां मंदातून फवारा सोडून दिला तुम्ही त्या देवमनले म्हणलं म्हणते तुम्ही की पैसे तोंडावर मारून फेकतो मग मला काय समजत नाही का मग लोक सांगतात ना आम्हाला हो तू बा तुम्ही दोघे जण वावराच्या बाहेर निघा लोक एक शेंग बी देत नाही तुम्हाला आज. अरे बाबा लय राजा तुम्ही आता बोलून राहिले मग राहिलं काय 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 तुमच्या माता आहे का फेक तिकडे गणगडी सारे झुमरे काय काय असे मग त्याला इकत आणीन आम्ही 200 रुपये किलो घेईन कुठून नाही पाहिजे. मग जाणं कोण म्हणून राहिलं तुला का बोलायला आलो का आम्ही हां हो सांगून राहिला गोष्टी हां नाही देत हां काय सांगून राहिला तू हां लेका चिल्लर लोक होते ना तुम्ही जराशे घबाडाच्या अंगात आले तुमच्या आता. बाबा तुम्ही तर बाबा जसे काय मोठे राजवाडे तुमचे सांगू राहिले मोठे काय आहे तुमचं मी सांगू राहिले मोठे आता त्या घबाड्याच्या भरोशावर उड्या मारू राहिले तुम्ही काय सांगता गोष्टी तुम्ही. अरे जाऊ द्या ना काय उड्या मारतो नसन तसं हां हो लेका दारू पिऊन लोणारले का तुम्ही मला शिकवता का तुम्ही हां त्या लेका अजबराव दारू पाचता अशी कामं करता हां बेवडे हो जा लवकर निघा इथून चला काही देत नाही शेंगा देत नाही काहीच नाही देत चला इथून. अरे बाबा बेवडे गिवडे लय करू राहिले तुम्ही हो तुम्ही तर लस बाबा धुतल्या पाण्याच्या माहितीच नाही मला लपू फुकटाची पेणारे सांगू राहिले गोष्टी मोठ्या चला जाऊ द्या देऊ का देऊ काही गरज नाही एवढी घेईन आम्ही दुसरीकडे तुमच्या माता नाहीये. फुकटाची पिणारे हो ना भरलेच लावून राहिले का चला निघा लवकर थांबू नका इथं येऊ बी नका डबल. का कुठं आहे म्हणलं ते शेंगाच्या दाणे काढला ना ते मग शेंगा घेऊन आले नाही का 2 जण ते अजून. नाही ना बा मीच आता अर्धा घंटा झाली येऊन बसलो हो शेवटी म्हणलं आता चालू ठेवा आपलं काम येते ना अजूनही आता पता नाही द्यायचा. शांताराम कॅन्सल आहे मला पार्टी काय मजा नाही कॅन्सल आहे मध्ये काय मजा नाही अरे चला बरं आले वाटते ते आले चला चला काय बा काय गडबड आहे चला. काय कल्ला कुठे म्हणलं काय झालं काय ते कल्ला आहे कोण आणले नाही का शेंगा आणले नाही का म्हणलं. काय शेंगा आता राजा बोलले खा लागले बा फालतूचे फुकटचे हो त्याला म्हणलं राजा शेंगा आम्ही काय फुकट नाही बघू राहिलो बा पैसे घ्या. मग तेच म्हणलं ना 200 रुपये द्यायचे असते 2 किलो घेऊन यायचे असते काय त्याच्यात. अरे बा तुम्हाला काय बोला आता अरे पैसे घे म्हणलं तर म्हणजे ठसन नका दाखवू म्हणे पैशाची काय तुम्हीच पाहिला का पैसा नसन तसं अरे मग म्हणलं आम्ही गरीब माणसावर राजा फुकट कसं नाही म्हणून पैसे देऊ राहिलो नाही म्हणे देत नाही म्हणे मी हो लक्ष्मणचं नाव घेतल्यावर मग म्हणे अजिबातच देत नाही हो मग काय करा म्हणलं मग बरोबर जाऊ द्या बा जाऊ द्या बा नाही तर नाही आपल्याला काय त्या कचोऱ्यासाठी राहिलं का आपलं मसाला भात बनवू मस्त फर्स्ट क्लासमध्ये भजी काढलं कायचे त्याच्यात काय मोठं नको देऊ म्हणा काय तामा दाडून राहिले का त्याला मोठा मग तेच म्हणून राहिलं मी हो त्याच्या बा सांगतो शांताराम भाऊ त्याला समजून सांगा जरा बेवड्या गिवड्या असं तसं जरा बारसकीत बोलत जाय बरं फालतूचं पंगा नको घेऊ म्हणा आमच्या संग. जाऊ द्या ना नाही देत तर नको देऊ म्हणा मग काय आहे ते पहिल्यापासूनच जरासा तिरकट आहे ते हो जरा कराय माणूस आहे पहिल्यापासूनही पाहून आणा मी हो एका साईडनं चालते ते त्याच्या नादी लागायला पुरत नाही फक्त ते कंदिलेलंच कसा तरी आयरी आला हो जाऊ द्या आता आपली पार्टी आपण करू हो नाही कचोऱ्या त्याला काय मग भजी काढू मसाला भात बनवू हो चला आता. नाही ते तर आहेच म्हणा त्याचं आज नाही उद्या काढीनच मी आज नाही उद्या तावडी सापडं नसते पण मी काय म्हणतो हो ते देवमने आहे का नाही हो याला सगळी जी माहिती दिली हे यायनं दिलेली मारत्यानं हो हे काहून की त्याचा बुडा बी म्हणे की मला त्या देवमननं सांगितलं म्हणे असं म्हणलं म्हणून रस्त्यात भेटला आता आम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यानं.
आहे ना ते आलं लक्षात आलं आता ते हो पाहू ना आता त्याचा कसा काय बरोबर बंदोबस्त करायचा ती हो देवमण्याचा बी ना आपला मारतेचा बी हो जाऊ दे आता आजची झकास पार्टी बनवू मस्त फर्स्ट क्लास जेवण करू घराकडे चालले जाऊ हो पाहू आता उद्याच्या नवीन विषयासह 5 वाजता